श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करावी, महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक कसे करावे, कोणत्या मंत्र स्तोत्राने करावे, ते सगळं सविस्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि महाशिवरात्री विषयी थोडीशी माहिती पण आज जाणून घेणार आहोत. माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. महाशिवरात्रीचं एवढं महत्त्व का आहे? प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्री येतच असते, पण माघ महिन्यातल्या चतुर्दशीला महाशिवरात्री आपण का म्हणतो आणि एवढं महत्त्व का आहे ते सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका. नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. आतापर्यंत जर सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी जी माहिती शोधून तुमच्यासाठी देत असते, तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला माहिती व्हावं, माझ्या माहितीचं तुमच्या जीवनामध्ये थोडा तरी फायदा व्हावं म्हणून मी माहिती शोधून तुमच्यासाठी आणत असते. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर बघ, माघ महिन्याच्या चतुर्दशीला महाशिवरात्री आपण साजरी करतो. प्रत्येक महिन्यात चतुर्दशीच्या ही शिवरात्री येतच असते, पण माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातली शिवरात्री हे महत्त्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेला मानला जातो. ह्या दिवशी उपासना करतात. शंकराच्या पिंडीवर लघुरुद्र, महारुद्र असे अभिषेक करून बेलाची पाने भक्तिभावाने अर्पण करत असतात. आणि महाशिवरात्रीची मी कथा थोडीशी सांगणार आहे. महाशिवरात्रीची कथा महत्त्व माहिती थोडीशी सांगणार आहे. ते आपण काय आहे कथा ते जाणून घेऊया. एकदा एक शिकारीसाठी रानात गेला. त्या दिवशी महाशिवरात्री होती. जाता जाता त्याला एक शिव मंदिर लागले. देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते, काही ओम नमः शिवाय असा जप करीत होते. ते पाहून तो हसला. त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव असे म्हणू लागला. त्यामुळे त्याच्याकडून नकळत शिव उपासना घडू लागली. तो रानात आला. एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला. त्याच्या डोळ्यासमोर पानाचे झुंबळे येऊ लागले. त्यामुळे त्याला सावट नीट दिसत नव्हते, म्हणून त्याने ते पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती. त्याच्यावर बेलाच्या पानाचा अभिषेक सुरू होता. व्याधाच्या हातून नकळत शिवउपासना घडत होती. तेवढ्यात हळूहळू हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला. व्याध्याने त्याला आपला तिरकमठा सज्ज करून एक हरिणीवर नेम धरला. मग हरिणीला चाहूल लागली आणि ती सावध झाली आणि कळवळून व्याध्याला म्हणाली, ए शिकाऱ्या, थोडं थांब, मला आताच मारू नकोस. माझी मुले बाळे वाट पाहत असतील, मला त्यांना भेटून दे. मी पुन्हा येते, मग तू मला खुशाल मार. मग हरिणीचे हे शब्द ऐकून व्याधा जोराने हसला आणि म्हणाला, वाह, काय पण सांगता अहो, म्हणे मी परत येईन. हातात आलेली शिकार सोडून द्यायचा मी? काही मूर्ख नाही मी. माझी पोरं बाळं उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू? मग व्याधी म्हणजे शिकारी म्हणाला, मी खरंच सांगते. हरिण म्हणती, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेव. तुला माझ्या मुलाबाळाबद्दल प्रेम वाटते असे मला नाही का वाटत? मरण्यापूर्वी निदान त्यांचा एकदा बघून घेऊ दे. हरिणी पुन्हा कळवळून म्हणाली. तो ऐकून त्या शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिला परवानगी दिली आणि शिकारी झाडावर तिची वाट पाहत बसला. रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास घडला. वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व तो शिवलिंगावर पडत होती. आणि दुसऱ्या दिवशी ती हरिण आपल्या परिवारासह तेथे परत आली. आणि ते पाहून त्या व्याध्याला म्हणजे शिकारीला आश्चर्य वाटले. रात्रभर घडलेल्या उपवासाने त्यांचे मन विचार करू लागले. त्यामुळे हरिणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले आणि त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या. परंतु
आधार जसा नाहीसा होतो त्याचप्रमाणे शुद्ध चांगल्या भावना निर्मितीमुळे तिची हत्या करण्यास विचार नाहीसा झाला. हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होताच भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि व्याध्याला व हरिणीच्या परिवाराला त्यांनी विमानातून बसून स्वर्गात नेले. रात्रीच्या वेळी आकाशात ते मृग नक्षत्र दिसले आणि त्या शेजारी व्याध्याची व तेजस्विनी चांदणी लुकलुकत असते. त्यांचे तेज मोठे मनमोहक आहे अशी ही कथा आहे. शिव ही ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहते. कैलासाच्या उत्तम शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्या समजवतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चय उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे. कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो. श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात. कठीण साधेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही. जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवतत्व चमक प्राप्त होत नाही. समुद्र मंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली. अमृत सर्वजण पिले, परंतु विष निघता सर्व पळाले. त्यामुळे सृष्टीच्या कल्याणासाठी ते विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले. अमृत पितो ते देव, विष पान करतो ते महादेव. म्हणून भगवान शंकराचे नीलकंठ म्हणतात. भगवान शंकरावर होत असलेला अभिषेक व त्या टिपकणारे थेंब थेंब पाणी हे सातत्य सुचवतो. तर अशा प्रकारे हे भगवान शंकराची कथा होती आणि खूप काही मोठी आहे, पण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. मी थोडं सांगितले. आता आपण जाणून घेऊया की अभिषेक कसा करायचा. अभिषेक भगवान शंकराची पिंड आपल्याकडे असतेच. तेच पिंड आपल्या तामणामध्ये घ्यायची आहे. अभिषेक करताना आपल्याला त्या दिवशी संकल्प करायचे. 3 पिळी पाणी प्यायचं आहे. ओम केशवाय नमः, कृष्णाय नमः, माधवाय नमः म्हणून पाणी प्यायचं. मग 3 वेळ पाणी सोडायचं आणि मग आपलं नाव आणि गोत्र म्हणून संकल्प करायचं. आपली इच्छा सांगायची, भगवान शंकराची इच्छा सांगायची. आज आपण शिवरात्रीच्या दिवशी अभिषेक करत आहोत. आपल्या मनातले जे काही मनोकामना आहे ते सांगून, आपलं नाव गोत्र सांगून, आपली इच्छा सांगून ते पाणी तांबणं सोडून द्यायचं आहे. आणि मग आपल्याकडे अभिषेक करताना गळती आपण सारखी गळती लावायची आहे. आणि शुद्ध तुमच्याकडे दूध असेल किंवा पंचामृत ते नसेल तर शुद्ध पाण्यानं सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करताना सुरुवातीला आपल्याला गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा म्हणायचं आहे. आणि रुद्र मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये 1 वेळा म्हणायचं आहे. गायत्री मंत्र 24 वेळा किंवा 1 माळ म्हणायचा आहे. संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचे. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा. कालभैरव स्तोत्र, कालभैरव अष्टक 1 वेळा. शिव कवच 1 वेळा. शिव महिम 1 वेळा. 12 ज्योतिर्लिंग 1 वेळा. रामरक्षा 1 वेळा. श्रीसूक्त 1 वेळा. ते सगळे झाल्याच्या नंतर बेलपत्र आपल्याला शिवाष्टोत्तर नामावली म्हणून 108 बेलपत्र भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. पण आपल्याला श्रीसूक्त म्हणून अभिषेक झाल्याच्या नंतर भगवंताची पिंड उचलायची आहे आणि स्वच्छ धुवून पुसून आपण पाटावर स्थापना करून मग सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला बेलपत्र 108 बेलपत्र घ्यायची आहेत. मग 108 नामावली म्हणून शिव अष्टोत्तर नामावली म्हणत एक बेल भगवंताच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. आणि हे सगळे मंत्र म्हणत असताना आपल्याला सारखं गळती लावून अभिषेक करतच राहायचं आहे. आणि सगळं झाल्याच्या नंतर ते तीर्थ भगवंताची आरती वगैरे करून बेलपत्र अर्पण करून फूल हार दीप नैवेद्य जे काही आपण गोडधोड आहे घरामध्ये बनवलेलं फळं नैवेद्य अर्पण करून भगवंताची आरती करून आपण प्रसाद वगैरे घ्यायचा आहे. त्या दिवशी उपवास करायचा आहे. आणि जे तीर्थ आपलं जमा झालेलं आहे ते न इकडं तिकडं टाकता सगळ्यांनी ते तीर्थ म्हणून सगळ्यांनी घ्यायचं आहे घरच्या लोकांनी. आणि थोडासा तीर्थ ठेवायचं. एक आजार वगैरे झालं तर ते तीर्थ आपण घेऊ शकता. आणि ते तीर्थ आपल्या सगळ्यांनी पिऊन घ्यायचं आहे. ते इकडं तिकडं टाकायचं नाही. ते भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक केलेलं तर तीर्थ आहे. जे मी हे सांगितलेलं आहे मंत्र मी खाली तुम्हाला लिहून देते.
तर ते बघून तुम्ही अभिषेक करू शकता. आणि अभिषेक करताना गळती अजून मी सांगते की भगवंताच्या पिंडीवर सारखं आपण गळती असेल तर ठीक आहे, नसेल तर आपण पेल्यानं सारखं आपल्याला भगवंताच्या पिंडीवर पाणी टाकत राहायचं आहे. अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे. मनोकामना तुमची पूर्ण होईल. शिवरात्रीच्या सगळी इच्छा तुमची पूर्ण होईल. साध्या सोप्या पद्धतीने अशा घरच्या घरी तुम्ही अभिषेक करू शकता. हे सगळे अभिषेक केलं तर तुम्हाला लघु रुद्र अभिषेक केल्याचे पुण्यसुद्धा प्राप्त होईल. धन्यवाद. शुभ दिवस जावो.